नमस्कार मंडळी. सकाळी उठल्या उठल्या असा सुगंध घरभर दरवळला की पोटात कावळे चोरडायला लागतात. आज बनवतोय असे मस्त आंबट तिखट पोहे की एकदा खाल्ले तर रोज ह्याच पद्धतीने कराल. तयार आहात ना? तर चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी घेतलेत 2 मोठे कांदे. ते मी बारीक चिरून घेतलेत. तुम्हाला याहीपेक्षा बारीक कांदा आवडत असेल तर तुम्ही अजून बारीक चिरून घ्या. त्यानंतर मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. छोटे क्यूब्समध्ये कापून घेतलेत. हिरव्या मिरच्या तिखटासाठी घेतल्यात आणि भरपूर ताजी कोथिंबीर शेवटचा तडका देण्यासाठी. आता एका कढईमध्ये मी कापलेला कांदा जो आहे तो मस्त असा परतून घेते बिना तेलाचा. त्यानंतर मध्यम आचेवर 1 मिनिट एवढं परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड केलं आहे. आता तेल 1 चमचा यासाठी ॲड केलं आहे जेणेकरून माझ्याकडे पोह्यांची क्वांटिटी जास्त आहे म्हणून जास्त तेल ॲड केलं आहे. आता तेलामध्ये छानपैकी लालसर कांदा होईपर्यंत परतून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये 3 कापलेले छोटे छोटे बटाटे ॲड केलेत. कांदा परतून झाल्यानंतरच बटाटे ॲड करायचे कारण की बटाटे आपल्याला मऊसूत करून घ्यायचे. बटाट्यांनी पोह्यांना मस्त टेस्ट येते म्हणून कांद्यासोबत बटाटेही ॲड करते. त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर आपल्याला तडका देण्यासाठी मी ते छोटी छोटी कापून घेतली आहे बारीक बारीक. आता कांदा आणि बटाटा मस्त फ्राय केल्यानंतर तेलात परतून घेतल्यानंतर इथे मी थोडीशी जिरी आणि थोडीशी मोहरी टाकते. जिरीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि ओव्याचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या कापलेल्या मिरच्या मी या ठिकाणी ॲड केल्यात आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये तडक्यामध्ये मी ॲड केलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा स्वाद याच्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे. आता मी याच्यामध्ये हळद टाकते कारण पोहे छान आणि सुंदर बनण्यासाठी हळदीचा खूप मोठं योगदान असतं. त्यामुळे आता मी याच्यामध्ये 1.5 चमचा एवढी हळद ॲड केली आहे कारण आपल्याकडे पोहे जास्त क्वांटिटीमध्ये आहेत. थोडीशी मी याच्यामध्ये साखर ॲड केली आहे कारण साखरेने पोह्यांना खूप जास्त चव येते. हे तुम्ही म्हणू शकता की आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. आणि त्यानंतर हमखास चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे. पोह्यांमध्ये सुद्धा ॲड केलं आणि जो कांदा बटाटा आपण फ्राय करून घेतो त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं ॲड केलं आहे. आता जेव्हा पोहे तुम्ही धुवून घेता व्यवस्थित तेव्हा चाळणीचा उपयोग करायचा. चाळणीमुळे काय होतं पोह्यांमधलं जे एक्सेसिव्ह वॉटर असतं जे पाणी असतं ते निघून जातं आणि पोहे असे सुटसुटीत बनतात. तर जेव्हा तुम्ही पोहे भिजवून घेता त्यानंतर तुम्ही असे सुट्टे करून घ्यायचे म्हणजे त्याची गठही जमा होत नाही आणि पोहे सुट्टे बनतात एकदम. आता या ठिकाणी पाहू शकता पोहे किती सुटसुटीत आणि छान बनलेत. त्यानंतर मी हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेते जेणेकरून आपले पोहे मस्तपैकी रेडी होतील. आता हे मऊ झालेले पोहे व्यवस्थित आपण गरम करून घेतलेत आणि व्यवस्थित आपण एकजीव करून घेतोय. तर इथे कलताच्या सहाय्याने मी पोहे व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून ते खाली लागणार नाहीत. आणि आता गॅस बंद करून वरून ताजी कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळा. इच्छा असेल तर शेव किंवा डाळिंबाचे दाणे पण घालू शकता. दिसायलाही भारी आणि चवीला सुद्धा जबरदस्त लागते. आणि बस आता आपली तयार आहे मस्त तिखट आंबट पोहे. एक घास घेतला की डोळे आपोआप मिटतील आणि तोंडातून निघेल वा काय पोहे बनलेत. अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा किती प्लेट संपल्या. एक घास घेतला की तिखट खमंग आणि हलकासा गोड असा स्वाद अगदी मन जिंकून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चवदार रेसिपीसाठी चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. तर आजसाठी इतकंच. अशीच टेस्टी आणि चवदार रेसिपी घेऊन लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या टेस्टी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. बाय.